मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है। भुजबळांचा हा शेर तुम्ही ऐकला। बीड मधल्या ओबीसी एल्गार सभेमध्ये भुजबळांनी हा शेर खास दोन नेत्यांसाठी म्हटलाय। भुजबळ या दोन्ही नेत्यांवर का संतापलेत याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये महामेळावा घेतला होता। त्याच बीडमध्ये छगन भुजबळ यांचा ओबीसी एल्गार मेळावा शनिवारी पार पडला। या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी नेत्यांची आणि ओबीसी जनतेची एकत्रित ताकद दाखवून देण्याचा भुजबळांचा प्रयत्न होता। पण या सभेकडे बीडमधील दोन दिग्गज नेते म्हणजेच पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली। गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत छगन भुजबळ यांनी नाव न घेता पंकजा आणि धनंजय मुंडे यांना सुनावलं। मगाशी सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे याला पाहिजे होते, या आपल्यामध्ये राहायला पाहिजे होते। या बीड मध्ये मोठे मोठे नेते आहेत, पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत। कोणी काय कारण सांगतात, कोणी काय कारण सांगतात, त्या सगळ्यांना मला सांगायचं है। मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है। मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है। दोन शब्द आमच्यासाठी। ओबीसी एल्गार मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजपचे गोपीचंद पडळकर उपस्थित होते, पण पंकजा मुंडे आपल्याच बालेकिल्ल्यात तिकडे आल्या नाहीत। तर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे एकाच पक्षाचे असून देखील धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। त्यामुळे ओबीसी आरक्षण लढ्यामध्ये भुजबळ एकटे पडलेत का ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।